हॅलो गाईज, कशा आहात तुम्ही सगळे? मस्त मजेत ना? सो आज आपण आलोय बदलापूर मधील रस्टिक मायस्टिक विला इथे. सो आपण आतमध्ये जाऊया, मस्तपैकी एक्सप्लोर करूया आणि बघूया इथे काय काय आणि कसं येते. सो चला. तर मंडई इथे खूप मस्त ग्रीनरी आहे. तुम्ही या साईडला बघू शकता किती मोठा लॉन एरिया आहे. आणि असंच नाही, हा एवढाच भाग नाही, ते आतमध्ये सुद्धा बघा प्ले एरिया तुम्ही बघू शकता किती मोठा आहे तो. आणि प्ले एरियाच्या समोर आहे आपला विला, आणि आपला विला आहे 3 BHK चा. सो आपण विला पण बघूया आणि त्याच्या समोरचा एरिया पण बघूया. सो चला. तर मंडई तुम्ही इथला हॉल बघू शकता, किती मोठा आहे, किती क्लासी येतो. याच्या समोरच आहे मस्तपैकी सोफा, जिथे तुम्ही मस्तपैकी टीव्ही बघत चिल करू शकता. आणि याच्या बाजूलाच आहे हा डायनिंग एरिया, इथे तुम्ही मस्तपैकी डिनर करू शकता. आणि हा इथे आहे 2 खाली बेडरूम आणि वरती 1 बेडरूम आहे. सो आपण खालचे दोन्ही बेडरूम बघूया. वाव, मंडई तुम्ही इथला बेडरूम बघू शकता, किती मस्त आहे. तुम्ही स्वतः बघा इथला बेडरूम किती मस्त आहे. इथे अटॅच बाथरूम सुद्धा आहे आणि प्लस इथे AC आहे. सामान मस्त तुम्ही इथे ठेवू शकता. आणि हा किती मस्त डेकोरेट केला हा बेडरूम तुम्ही बघू शकता. तर मंडई या बेडरूमच्या समोरच आहे दुसरा बेडरूम, तर आपण तो बघूया कसा आहे तो. वाव, मंडई तुम्ही इथला बेडरूम बघू शकता, किती मस्त आहे. इथे पण सेम आहे, सेम बेडरूम आहे. इथे पण अटॅच बाथरूम सुद्धा आहे, प्लस AC आहे. आणि इथला रूम खरंच खूप क्लासी आहे. बाथरूम पण बघू शकता किती क्लीन आहेत ते. इथे प्रॉपर, खरंच इथे प्रॉपर स्वच्छता केलेली आहे. अजिबात कोणत्याही प्रकारचा स्मेल अँड ऑल काहीच नाहीये. एक नंबर इथले रूम. आता जाऊया आणि आपण वरची रूम बघूया. तर मंडई आता आपण वरती जाऊया आणि वरून पण व्ह्यू बघूया कसा दिसतोय. तर वरती आपला अजून एक बेडरूम आहे. चला. मंडई हा आहे वरचा बेडरूम आणि इथेच त्याच्या समोरच आहे मस्तपैकी डायनिंग एरिया. आणि इथून खालचा व्ह्यू, वाव, तुम्ही इथून व्ह्यू बघू शकता किती सुंदर वाटतोय तो. तर मंडई तुम्ही इथून इथला व्ह्यू बघू शकता किती सुंदर आहे. आणि पावसामुळे वातावरण तर खरंच खूप छान झालंय. आणि हा विला चारी साइडने माउंटेनने झाकलेला आहे.
मंडळी तुम्ही बघू शकता आपल्या विलाच्या समोरच आहे एवढा मोठा स्विमिंग पूल. वाव. आणि त्या समोरच आहे हे बेबी पूल. आणि बेबी पूल पण किती क्यूट आहे. तुम्ही बघू शकता हे दोन्ही बेबी पूल आहेत. दोन इथे बेबी पूल आहेत आणि ते पण क्यूट क्यूट वाले. आणि पूलच्या समोरच आहे मस्तपैकी सिटिंग एरिया, जिथे तुम्ही मस्तपैकी चिल करू शकता. आणि हा आपल्याला जायचंय आता या साइडला, बिकॉज या साइडला आहे नदी. सो आपण ते पण बघणार आहे. तर मंडई फार्मच्या बाजूलाच आहे नदी, तर आपण तिथे जाऊया. आणि खरंच पावसामुळे इथलं मस्त वातावरण झालंय. आता आपण जाऊया आणि इथली नदी बघूया. तुम्ही बघू शकता रिमझिम रिमझिम पाऊस पडतोय आणि त्यात इथली हिरवळ तर बघण्यासारखी आहे. तिघी बसल्या आहेत आणि समोर तिघी बसल्या आहेत. इथे बसली आहे ही रिद्धी, ही श्रद्धा आणि ही दीपाली. तिघी बसल्या जोडीने गप्पा मारत. वाईब. तुम्ही ते बघू शकता इथे मस्त सिटिंग एरिया आहे. संध्याकाळचा मस्त पैकी बसून इथे मस्त पैकी कॉफी पीठ निसर्गाचा आनंद घेत चिल मारू शकता. तर मंडई फार्मच्या समोर आपलं छोटस मंदिर आहे, तर चला आपण तिथे दर्शन घेऊया. मंडई आता माझं मस्तपैकी शूट करून झालंय. हा 3 BHK चा विला आहे. तुम्ही बघितलंच आहे इथले रूम तर किती क्लासी आहे. रूम तर बघायलाच नको, खूप मस्त रूम आहेत. परत अटॅच बाथरूम सुद्धा आहे, विथ AC सुद्धा आहे. प्रत्येक रूम मध्ये AC आहे. आणि इथल्या गॅलरीतून जो व्ह्यू दिसतोय तो एक नंबर आहे, कारण हा पूर्ण माउंटेन मध्ये झाकलेला हा विला आहे. सो खरं हा पूर्ण निसर्गाच्या सानिध्यात आहे. पूर्ण हिरवळ आहे. इथला व्ह्यू एक नंबर आहे. सो तुम्ही इथला स्विमिंग पूल पण बघितला, किती मोठा आहे, किती क्लीन आहे. आणि बेबी पूल सुद्धा इथे 2 आहेत. आणि ह्या विलाच्या बाजूलाच आहे, समोरच आहे एक नदी. तिथे पण तुम्ही मस्तपैकी व्ह्यू बघू शकता. आणि हा इथे मस्तपैकी तुम्ही फोटो शूट सुद्धा करू शकता. सो लवकर इथे लवकर व्हिजिट करा. आणि इथला डे पॅकेज आहे फक्त 1500 रुपये आणि स्टे पॅकेज आहे 2500 रुपये. तर डे पॅकेज मध्ये तुम्हाला सकाळचा नाश्ता मिळणार आहे, दुपारचं व्हेज किंवा नॉनव्हेज मध्ये जेवण मिळणार आहे आणि संध्याकाळी पण टी मिळणार आहे. सो वाट कसली बघताय, इथे लवकर व्हिजिट करा. आणि इथला एक्सपिरियन्स कसा आहे तो तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि बाकी डिटेल्स हे कमेंट कॅप्शन मध्ये दिलेलेच आहे, सो ते नक्की रीड करा. सो लवकर इथे व्हिजिट करा. आणि हा सबस्क्राईब केलं नसेल लवकर जा आणि सबस्क्राईब करा. बाय.